पाहणार आहोत विधानसभेच्या तयारी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मनोज जरांगे यांचा दृष्टिकोन आणि माझं उद्दिष्ट एकच, संभाजीराजे छत्रपती यांचं सूचक वक्तव्य। राजेंच्या वक्तव्यानंतर जरांगे आणि स्वराज्य संघटना विधानसभेला एकत्र येण्याची शक्यता। महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांचा 16 ऑगस्टला मुंबईमध्ये मेळावा। षण्मुखानंद सभागृहातल्या मेळाव्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार। विधानसभेसाठी महायुतीचं घोषवाक्य निश्चित, एकजूट महाराष्ट्रासाठी अभियान, विकासासाठी आणि कल्याणासाठी हे घोषवाक्य घेऊन महायुती राज्यभर प्रचार करणार। ठाण्यामधील महायुतीच्या मेळाव्यामध्ये प्रसाद लाड यांची घोषणा। इंडिया आघाडीसोबत जाण्याची एमआयएमची इच्छा, आम्हाला किती जागा द्यायच्या ते आघाडीनं ठरवावं, इम्तियाज जलील यांचं वक्तव्य। तर इम्तियाज जलील यांचं वक्तव्य ऐकलं, हायकमांडसोबत चर्चा करू, विजय वडेट्टीवार यांचं उत्तर। विधानसभेसाठी ठाकरे गटाचा पुणे जिल्ह्यामध्ये विशेष प्लॅन, शिरूर, मावळ, बारामती आणि पुण्यामध्ये 2 जागांची मागणी करणार, सूत्रांची माहिती। काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट। दोन्ही आमदारांवर विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून व्हीप न पाळल्याची चर्चा। इगतपुरीतील 15 कोटींची कामं मुख्यमंत्र्यांकडून मंजूर करून घेण्यासाठी भेट, येत्या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून मलाच तिकीट मिळणार, आमदार हिरामण खोसकर यांचा दावा। ज्या ठिकाणी जो पक्ष निवडून येऊ शकतो ती जागा त्या पक्षाला देणार, जागा वाटप करताना वाद होऊ देणार नाही, महायुतीच्या जागा वाटपाबाबत मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य। राजापूर लांजा विधानसभा निवडणुकीसाठी किरण सामंत यांच्या नावाची चर्चा। किरण सामंत हे उदय सामंत यांचे मोठे बंधू।